म्हणजे स्टार प्रवाह म्हटलं की देवयानी आणि गोठ ह्या मालिका आपल्या पहिल्या लक्षात येतात आणि त्याच मालिकेतले आपले लाडके कलाकार पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर दिसत आहेत. थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतात. दोघंही किती छान दिसतात. पहिलं लुक बघा. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात दोघे? मस्त मस्त. आम्ही थँक्यू सो मच. आणि तू आलीस त्याचा आनंद पण आहे, कारण त्यानिमित्ताने राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोचता येईल. चाहते म्हणजे आमच्या चॅनलवर खूप आहेत, कारण का जेव्हापासून प्रोमो आउट झाला आहे ना, देवयानी इज बॅक असेच कमेंट्स आहेत आणि जवळजवळ 200च्या वर कमेंट्स होते 2 तासातच. देवयानी कसं वाटतंय परत येऊन? खूप छान वाटतंय. आणि हे असे जसे कमबॅकचे एवढे मेसेजेस येतात, सो खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाटते आणि भीती पण वाटते की आता हे आवडेल ना. आवडेलच, पण असतं ना एक वेगळं प्रेशर असतं अंटिल तुम्ही ऑन एअर जात नाही. त्याच्या वेळेला मला वाटतं शिवानी शाळेत होतीस आणि आता लग्न झालं आहे. खूप चेंजेस आहेत. म्हणजे थोडं तुझं आणि थोडं माझं हे घरापासून सुरू होत असणार. निश्चितच. पण मला असं वाटतं की स्टार आणि माझं नातं किती अमेझिंग आहे बघ. मी 10वीत असताना त्यांनी मला पहिल्या सिरियल म्हणजे पहिली सिरियलमध्ये कास्ट केलं, जी ॲज अ मी प्रोटॅगनिस्ट केली. त्याच्यानंतर मी 2015मध्ये स्टारबरोबरच एक सिरियल केली ज्याच्यात अजिंक्य होता. 2015मध्ये मी ती केली. त्या सेटवर आम्ही भेटलो आणि 8-9 वर्षानंतर मी त्याच्याबरोबर लग्न केलं आणि ज्या वर्षी मी लग्न केलं त्याच वर्षी मी पुन्हा कमबॅक करते आहे. सो मला असं वाटतं की माझं आणि स्टारचं एक वेगळंच नातं आहे. मला असं वाटतं की स्टार प्रवाह माझ्यासाठी एक फादर फिगरसारखं आहे, ज्यांनी सगळं मुलीचं करून दिलं. एक छान शोही दिला, नवराही शोधून दिला आणि आता परत कमबॅकही करतात. पहिल्यांदा जेव्हा अजिंक्यला सांगितलंस की अशी अशी मालिका आणि इतकी सुंदर भूमिका आहे, अजिंक्यची रिॲक्शन कशी होती आणि तो किती हॅपी होता हे ऐकून? तो मला म्हणाला की हे थोडं तुझं थोडं माझं आपल्यामध्ये पण ठेव, कारण मेजॉरिटी कारण तुझंच असतं ना हे. तुझ्या घरी कसं आहे समीर? म्हणजे माझ्या घरी छान होती रिॲक्शन. आत्ता तिचं नुकतंच लग्न झालं, त्यामुळे अजून त्यांचं थोडं तुझं थोडं माझं आहे. नंतर मग ते थोडं माझं जास्त तुझं असं ते होतं. पण ठीक आहे. म्हणजे माझ्या एक्सेप्टन्स सगळ्या मुलांमध्ये असायला हवा. असलाच पाहिजे. हो तेच आहे, थोडंच असतं. आणि त्यानंतर काय माहिती का, हा ॲक्सेप्टन्स हाच पीस आहे. हे जेव्हा तुम्हाला कळतं त्याच्यावरती काय म्हणतो आपण, डिबेट करायला जायचंच नाही की असं हो थोडं माझं आहे जास्त तुझं आहे, हे करून टाकलं की म्हणजे काय पुढचे सगळेच विषय संपतात. त्यामुळे अजिबात नंबर एक्सचेंज करू नकोस, म्हणजे नंतर अजिंक्यच्याकडनं काही टिप्स घेईल. आणि उलट मला वाटतंय की मी तातडीने अजिंक्यचा नंबर याला पाठवला पाहिजे, म्हणजे समीर काही क्लासेस घेईल अजिंक्यचं की हे व्हायला जे मला 5 वर्ष लागली त्याला 5 महिन्यात तो ॲक्लमटाइज्ड होईल सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे म्हणजे देवयानी आणि गोठ ज्या वेळेला मालिका होत्या त्यावेळेला इतकं ग्रँजर हे नव्हतं मीडियामध्ये, सोशल मीडिया इतकं फेमस नव्हतं. आत्ता जेव्हा तुम्ही ती स्टेप वगैरे करत एंट्री केलीत, तो एरा आणि आत्ताचा एरा किती फरक आहे आणि किती एन्जॉय करताय? नक्कीच फरक आहे आणि खूप चांगला फरक आहे मला असं वाटतं कलाकारांच्या दृष्टीने. कारण आता सोशल मीडियाही इतका वाढला आहे. आपण पटकन प्रत्येकाच्या घरात जसं टेलिव्हिजनने पोचतो की प्रत्येकाच्या घरात आपण पोचतो, तसं मला वाटतं प्रत्येकाच्या फोनवर ह्या सगळ्या माध्यमातून आपण पोचतो. छान वाटलं, कारण कुठलंही आपल्या मालिकेचंच प्रेस कॉन्फरन्स आहे तिथे अशा पद्धतीने आपली एंट्री होते आणि हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. मी आधी केलं आहे, पण अर्थात तू म्हणालीस तसं गोटच्या वेळेला कम्प्लीट वेगळा मीडिया होता. आम्ही प्रिंट मीडियाला बऱ्याच वेळेला ऑफिसेसना भेट द्यायचो किंवा हे. पण हे जे इंटरॅक्शन आहे मला वाटतं हे जास्त लाईव्हली होतं, कारण 1 to 1 आहे. नाही म्हटलं तरी समोर भेटतो आपण, कारण टेलिफोनिक इंटरव्ह्यू किंवा याच्यामध्ये म्हणजे कळतात गोष्टी, पण समोरासमोर जे होतं त्यानिमित्तानं भेटणं होतं. त्यामुळे डेफिनेटली मजा येते. मधल्या काळात सुद्धा कोविडमुळे ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा थोड्याशा थांबल्या होत्या. सो त्याचाही एक हे आहे की पुन्हा हे सगळं सुरू झालं आहे आणि इंटरॅक्शन आपण करू शकतोय प्रेक्षकांशी. शिवानी काय सांगशील देवयानी? मी तेच रिकलेक्ट करत होते की आम्ही प्रेस कॉन्फरन्स कशी केली होती.
सो देवयानीची प्रेस कॉन्फरन्स झाली होती स्टारच्या ऑफिसच्या बेसमेंटमध्ये, जिथे खूप लिमिटेड मीडिया होता त्यावेळेला, कारण खूप वर्ष जुनी सिरियल आहे ती, ऑलमोस्ट 12 वर्ष झाली. आणि तेव्हा डिजिटली एवढे साऊंड नव्हतं आपण, किंवा रादर इंस्टाग्राम, आणि तेव्हा व्हॉट्सॲपही जस्ट 6 महिन्यानंतर आलं होतं असं मला रफली आठवतं. सो एवढं डिजिटल प्रेझेन्स आणि एवढा इम्पॉर्टन्स पण नव्हता. म्हणजे सेटवर मला असं वाटतं की सेटवर जर कोणी मोबाईल किंवा फेसबुक बघतं आहे तर त्या ॲक्टरला तो ॲक्टर किती चुकीचा आहे आणि हे तू चूक करतो आहेस, हे वाईट आहे, हे व्यसन आहे वगैरे, हे बंद कर, असं आहे. आणि आता मी ते कम्प्लीट उलटं चित्र बघते. म्हणजे आता लोक म्हणतात की अगं रील्स बनव ना, तू काहीच बनवत नाहीस. सो माझ्यासाठी हा एक कल्चरल शॉक आहे, कारण मी अजून, मला असं वाटतं मी कुठेतरी ना तिथे अडकले की हे जरा वाईट असतं रील्स वगैरे बनवणं, कारण आपलं कामाकडे दुर्लक्ष होतं असं मला वाटतं. पण आता दिस इज द नीड ऑफ द आवर. आपल्याला रील्स बनवाव्याच लागतात, जरी आपल्याला नाही आवडत असलं तरीही. सुद्धा बनवलं या टायटल सॉन्गवर, तर मला असं वाटतं ते सुद्धा व्हायरल होत. आणि आता इतक्या वर्षांनी सुद्धा आज तुझी पूर्ण फॅमिली इथे आली आहे, बहीण आहे, आई बाबा आहेत, तर कसं वाटतं? म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण काम करतो ना, तो एक वेगळाच अनुभव आणि वेगळाच एक्सपिरियन्स आता तू घेणार आहेस. आई पण बॅक ऑफ द कॅमेरा बसून सगळं बघते, एक धावपळ सुरू आहे, कसं वाटतं? बघ, मम्मी इथे आली, मी स्टेजवर आल्यानंतर आली. सो मी तिला अजून भेटलेच नाही आहे आणि आत्ता ऑलमोस्ट 5-6 तास झाले. ती बोर झाली आणि आत्ता ती निघून गेली आहे घरी. सो एक्साइटमेंट तर असतेच आईबाबांना की अरे आपली मुलगी पुन्हा येते. आणि माझ्या आईला जरा जास्त आहे. मी कितीही हिंदी मालिकांमध्ये काम केलं तरी तिला एवढं कौतुक नसतं की अरे माझी मुलगी वेगळ्या भाषेत काम करते. पण तिचं सारखं असतं की तू मराठी सिरियल किंवा नाही शिवानी मराठी पिक्चर कर. सो ती त्या हॅपीनेसमध्ये इथे आली की येस, फायनली बाबा ऐकलं हिने माझं आणि करतीये सिरियल. तुम्ही एंट्री केली ती स्टेप करत, आणि आम्ही तुझा आणि तुझ्या लेकीचा व्हिडिओ बघितला होता स्टेजवर परफॉर्मन्स करताना. मला असं वाटतं ती पण आता बोलेल की बाबा आपल्याला पण आता ह्या गाण्यावर डान्स. हो, ती आधी तर ह्या लुकमध्ये मला बघायला अजून तिला ते जमतच नाही. म्हणजे ती दररोज मला म्हणते ती दाढी लाव ना परत. पण आता ते हळूहळू जरासं तिला कळत चाललंय की हे बहुतेक आता आपल्याला असं काही वर्ष बघायचं याला, त्यामुळे ते होतं. पण येस, मलाही छान वाटलं की घरच्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. एकतर वेगळं होतं त्यामुळे मी खुश असतो. त्यांचं एवढंच असतं की तू खुश आहेस ना, हां मग तू जरा ते करशील, म्हणजे तुझं नाहीतर ते घरी येऊन सगळं जे काही होतं निघतं ते होत नाही. तू खुश असलास की मग तू रमतोस तिकडे. त्यामुळे आईला विशेष करून लुक आणि हे फारच आवडले, कारण तिचं ऑलवेज स्वप्न होतं डिसेंट, चांगलं छान दाढी करावी, छान कपडे घालावे, टकीन बिकीन, घड्याळ बिड्याळ. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट मी जसा कॉलेजपासून होतो त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट. केस वाढले ते सांगा, अरे काय रे ते नीट कर बाबा आता, किंवा काही फॅमिली फंक्शन वगैरे ते नीट ये तिथे, कसा तरी ओबड धोबड येऊ नकोस हे. त्यामुळे ती खूप खुश आहे की हा काय स्वच्छ छान दिसतोयस म्हणून. त्यामुळे मी तिला आणि फोटो पाठवत असतो जेव्हा कधी असं टाय बी लावून, कारण तिची खूप इच्छा होती की नॉर्मल छान हे करावं, मग जॉब बीप करावा वगैरे असं तसं. ते सगळे मी उधळून लावल्यामुळे तिला आता ते टाय बी आणि ते छान बघायला तिला फार बरं वाटतं. म्हणलं चल बाकी काही नाही तर खुश हो याच्यात. ॲक्टिंग करतो, जॉब नाही करत पण ॲक्टिंग करतो. पण मज्जा येणार आहे खरं तर ही जोडी बघायला. तर आपण तिघांचीच गप्पा झाल्यात, अजून बरीच मंडळी आहेत मालिकेत. आणि हो, तू याआधी जी मालिका केलीस त्या मालिकेत तुझा जो भाऊ दाखवला होता तोही या मालिकेत आहे, तर कसं वाटतं? मस्त वाटतंय, कारण हो. आणि त्याच्यानंतर आम्ही ॲक्च्युली आम्ही दोघांनी मिळून एक शॉर्ट फिल्म केली होती जी आम्ही बऱ्याच फेस्टिवल्सना वगैरेही टाकली होती. त्यामुळे ते काय समहाव ते जुळून आलं कोलॅबोरेशन, आणि आता परत एकदा तो करतोय तर मजा आहे. त्यामुळे मजा वाटते आणि ओळखीची. आमच्यासाठी जेव्हा मी आता बघितलं तेव्हा मला रिकलेक्ट झालं पटकन, सुंदरा मनामध्ये भरली ती. नक्की. ऑल द व्हेरी बेस्ट गाईज, आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.